नाही, खरं म्हणजे हा प्रश्नच मला मान्य नाही, काँग्रेस पक्षाला बर. मान्य नाही. बर. लष्कर प्रमुखांनी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये चीनशी संबंधित सरकारनं काही गोष्टींबद्दल निर्णय दिला नाही हे उद्घृत केलं. हे पुस्तक 2 वर्षापासून संरक्षण खात्याच्या समितीकडे पडून आहे. बर. त्याचं प्रकाशन होऊ देत नाहीत, परवानगी देत नाहीत. बर. लष्कर प्रमुखावर भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचा, राजनाथ सिंगांचा, मोदी साहेबांचा विश्वास नाही का, हा प्रश्न पुढारीने विचारला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेचं महत्व लक्षात घेऊन सरकारची बाजू वाचवण्यासाठी राहुल गांधींनी काय बोलतायत हे दाखवण्यापेक्षा तुम्ही या देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर प्रमुखांनी काय लिहिलं ते का प्रकाशित होऊ देत नाही? का समिती 2 वर्षापासून परमिशन देत नाही? लष्कर प्रमुखावर विश्वास नाही का? लष्कर प्रमुखांनी डोकलाम भागामध्ये चीनचं सैन्य येत असताना जे काही आदेश मागितले त्या आदेशावर सरकारनं चुप्पी का ठेवली? हे प्रश्न मला देशासाठी महत्वाचे आहेत, सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राहुल गांधी, मोदी बाजूला ठेवा, पण लष्कर प्रमुख इथं बोलतायत, ही किती गंभीर गोष्ट आहे. लष्कर प्रमुखांनी स्वतः सांगितलं, जशवंत सिंग लिटरेचर फेस्टिवल मध्ये त्यांनी सांगितलं की माझं काम पुस्तक लिहायचं लिहिलं, मला जे अनुभव आले ते मी लिहिले. आता प्रकाशकाला ते परमिशन घेण्यासाठी परमिशन देत नाही, ते प्रकाशकानं बघावं. तर तुम्ही आणि मी मिळून राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून लष्कर प्रमुख जर काय सांगत असतील तर ते देशासमोर येण्यापासून संरक्षण विभाग आणि संरक्षण दलाचे प्रमुख असलेले राजनाथ सिंग का अडवतायत? हा प्रश्न काल उपस्थित झालाय संसदेत. तो गंभीर प्रश्न आहे आपल्या पक्षीय राजकारणापेक्षा. विचारूया आपण अजित चव्हाण. हे प्रश्न आहेतच की, म्हणजे राहुल गांधींनी योग्य केलेले प्रश्न, त्यांनी दिलेला दाखला योग्य आहे की नाही ही पुढची गोष्ट, पण आता हनुमंत पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते व्हॅलिड आहेतच की, त्याची उत्तरं कधी मिळणार? नाही, मला असं वाटतं की राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवरती हनुमंतरावजी, या देशाची एक परंपरा आहे की काँग्रेसच्याकडनं यापूर्वी काँग्रेसच्या काही पंतप्रधानांनी, आपण ते दाखले आहेत अटलजींच्या लिखाणामध्ये, इतर सगळ्या ठिकाणी आहे की काही संरक्षण विषयक बाबींवरती आपण जाहीररित्या बोलू नये असं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर, आणि त्यातली वस्तुस्थिती काय आहे ते खरं खरं सांगितलं. आपल्याला देशामध्ये पहिल्यांदा युरेनियम कसं आलं, ते कशाच्या माध्यमातून आलं याचा थोडासा आपण शोध घ्या. आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षामध्ये होता आणि अतिशय समंजस भूमिका त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वानं घेतली, तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी घेतली. याचे दाखले आहेत. आता आपल्या विरोधी पक्षनेत्यांना जबाबदारीनं वागायचंच नाही, त्यांनी असं ठरवूनच टाकलेलं आहे, तर मग काही हरकतच नाही. देशाची जनता पाहते आणि त्यामुळं काय सगळं होतंय सगळं हे अगदी स्पष्ट आहे, डोळ्यासमोर आहे. परंतु राजनाथ सिंगांच्या किंवा इतर कोणाच्याही ते हातामध्ये नाही. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की सैन्य दलाशी संबंधित जे काही महत्वाचे डिसिजन असतात ते सैन्य दलामधल्या कमिटीजनी त्या गोष्टीचे अप्रुव्हल दिल्याशिवाय, माझ्यापेक्षा सैन्य अधिकारी इथं आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगू शकतील. परंतु हा काही पहिला प्रसंग नाहीये की राहुल गांधींनी देशाच्या संरक्षण दलाचं, काँग्रेसनी देशाच्या संरक्षण दलांचं खच्चीकरण केलेलं आहे. माझी एक विनंती अशी आहे आपल्या माध्यमातून, पुढारीच्या माध्यमातून, की देश आधी आला पाहिजे, देशाचं सैन्य आधी आलं पाहिजे. राजकारण करायला इतर आम्हाला 100 गोष्टी आहेत ना, परंतु माननीय विरोधी पक्षनेते सातत्यानं अशा पद्धतीनं, ज्याला काही बेसच नाहीये, आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की जे पुस्तकच प्रकाशित झालं नाही त्या मधल्या काही उतार्यांवरती कोणीतरी लेख छापला आणि त्याच्यावरती विरोधी पक्षनेते देशाच्या संसदेमध्ये, जे अधिकृतपणे अख्खं जग पाहणार आहे, मला कळत नाही काही गोष्टी अशा असू शकत नाहीत का की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान संरक्षण मंत्र्यांबरोबर बसावं, आपलं शंका निरसन करून घ्यावं. ते चीनमध्ये गेले, ते कुठं कुठे गेले, कुठल्या डायसवरती गेले, आणि ज्यांच्या डायसवरती गेले त्या शक्ती या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिशय कट्टरवाद्यांबरोबर काम करतात. देशाच्या एकत्या अखंडतेला धोका निर्माण होईल अशा लोकांबरोबर ते काम. माझी विनंती आहे काँग्रेसचे प्रवक्ते अजित चव्हाण, आपण राजकारणामध्ये तुम्ही आरोप करताना नाव घेऊन आरोप करा ना, काँग्रेसवाले रिफ्यूट करतील त्याला. तुम्ही थेट नाव घेऊन घ्या की या व्यक्तीच्या स्टेट डायसवरती राहुल गांधी गेले आणि हे आपल्या देशाच्या विरोधात काम करतात. तुम्ही थेट नाव घ्या ना, काँग्रेसवाले रिफ्यूट करतील, त्यांच्याकडे उत्तर असेल तर. डाव्यांच्या डायसवरती जाऊन ज्या पद्धतीनं, आणि आता राहुल गांधी ज्या सगळ्या लोकांना जागतिक पातळीवरच्या भेटतायत, आपण जर बघितलं तर अनेक देश असे आहेत की ज्या देशांमध्ये सत्ता उलथवून टाकल्या गेल्या, ज्या विचाराच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या लोकांनी हे सगळं केलं, त्याला पाठिंबा दिला, त्याला आर्थिक मदत दिली, असा संशय ज्यांच्यावरती, अशा लोकांना ते जाहीररित्या भेटतात, त्याचे फोटो येतात. ते परदेशामध्ये जाऊन या देशामध्ये कसा वांशिक भेदभाव आहे, या देशामधली सैन्य कशी पराजित झाली, हे बाहेर
बाहेर जाऊन सांगायच्या गोष्टी आहेत नम्रताजी. माझी विनंती आहे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना, आणि याच्यामध्ये अजिबात राजकारण नाही, कृपया आपण लिहा विरोधी पक्षनेत्यांना, ठीक आहे, त्यांना मुद्दा सांगा मुद्दा की लक्षात आला निदान तुमचा. देशाची प्रतीक आपण इतर मुद्द्यांकडेही जायचं. मी सैन्य येईन पुन्हा दल आपल्याकडे. तुमचा मुद्दा लक्षात यांच्यावरती आला. तुम्ही बिनबुडाचं बोलत जाऊ नका. मुद्दा लोकांना ते लक्षात आला आवडेल. तुमचा. मला एक छोटीशी कमेंट हनुमंत पवार यांची घ्यायची, मग मी लेफ्टनंट कर्नल ढगेंकडे येणार आहे. हनुमंत पवार थोडक्यात. नम्रताजी, राहुलजींवर देशद्रोहाचे आरोप करतायत, हे परकीय शक्तींना जाऊन बोलतायत वगैरे, असाच आरोप संसदेमध्ये माझ्या काँग्रेस पक्षावर केला. म्हणून राहुलजी उत्तर देत होते. 2020 ची घटना आहे, 2026 आहे. डोकलाम बद्दल याच गृहमंत्र्यांचं, संरक्षण मंत्र्याचं निवेदन सगळ्या देशांना ऐकलेलं आहे. कोणीही आत आलं नाही असं हे सांगत होते. माझ्या देशाच्या संरक्षण पदावर सर्वोच्च असलेले नरवणे साहेब, त्यांच्या शब्दावर यांचा का विश्वास नाही? यांनी सैन्याची काय गरिमा आम्हाला सांगावी? यांनी काय भारतीय सैन्याचा मान सन्मान ठेवायचं सांगावं? तुम्ही भारतीय सैन्याच्या प्रमुखाला पुस्तक लिहू देत नाही. किती मोठी मुस्कटदाबी आहे. 2 वर्षापासून पुस्तक तिथं का पडलेलं आहे? का लिहू देत नाही तुम्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांना? आणि तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवता काय? याचे संरक्षण काय कमवून ते सर्वोच्च त्याग आणि बलिदानानं डोकलाममधनं चिन्यांना पळवून लावलं. हनुमंत हे लक्षात पवारजी घ्या. बऱ्याच आणि अजित गोष्टी चव्हाण जाहीररित्या बोलायच्या नसतात. हे संरक्षण दृष्टीने याचे काय कमजोर आहे हेही आपण समजून घ्यायचं. नाहीये आपल्याला प्रत्येक गोष्टीत राजकारण आपण आणूया नको, आपण समजून घेऊया ना याची दुसरी बाजू काय. मग पुन्हा एकदा आपण राजकीय प्रश्नांकडे येऊया. लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, हा मुद्दा आपण बघितलाय. दोन्ही बाजू तुम्ही ऐकलेल्या आहेत. एक गोष्ट नक्की आहे की सुरक्षा परवानग्यांसाठी जनरल नरवणे यांचं पुस्तक गेले वर्षभर वाट पाहतंय, ही फॅक्ट आहे. त्याला परवानगी मिळाली नाहीये, ही सुद्धा फॅक्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्यासारख्या सामान्यांसमोर आलेलं नाहीये, ज्याचा एका नियतकालिकामध्ये उल्लेख होतो. राहुल गांधी त्याचा दाखला देतात. सत्य लपून राहील का याच्यामुळे? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीचे ज्या वेळेला चर्चा चव्हाट्यावर येऊन होत असतात त्यावेळेला सैन्य दलांचं खच्चीकरण होतं वगैरे असे जे दावे केले जातात, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मुळात असे प्रश्न पुस्तकातनं मांडले गेले पाहिजेत आणि असे प्रश्न भर सभागृहात चर्चेला आले पाहिजेत. नक्कीच नम्रताजी, हा पूर्ण जो प्रश्न आहे त्याची थोडीशी उकल करण्याचा मी माझ्या वतीने जे आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मुळात 31 ऑगस्ट 2020 ला रेचिन ला पास साधारणतः कैलाश रेंजेस जे आहेत त्या कैलाश रेंजेस मध्ये युद्धभूमीवर एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि त्या परिस्थितीच्या अनुसार जे त्या पुस्तकाचा दाखला देऊन राहुल गांधी यांनी सांगितलं आणि कॅराव्हॅनच्या मॅगझिन मध्ये हे सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे की 4 चायनीज टँक्स जे आहेत ते भारतीय हद्दीमध्ये त्या ठिकाणी घुसत होते. मग तेव्हाचे नॉर्दर्न आर्मी कमांडर यांनी तेव्हाचे आर्मी चीफ यांना कॉन्टॅक्ट केला. आर्मी चीफनं रक्षा मंत्री, त्याचबरोबर नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, फॉरेन मिनिस्टर आणि तेव्हाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास त्यांना जे आहे योग्य अशा प्रकारचा त्यांच्याकडून निर्णय मिळाला नाही. आणि ऑलमोस्ट 1.5 तासानंतर आप जो उचित समजे वो कीजिए अशा प्रकारचा जो आहे राजनाथ सिंग यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफला मेसेज दिला आणि त्याच्यानुसार जी आहे कारवाई त्या ठिकाणी केली. अशा प्रकारची परिस्थिती त्या कॅराव्हॅन मॅगझिनच्या त्या आर्टिकल मधून समोर त्या ठिकाणी सांगण्यात आली. बघा, तुम्ही काँग्रेसचा चष्मा घातला तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे कशा प्रकारे सरकार चुकलं 1, 2, 3, 4 असे 10 मुद्दे तुम्हाला मिळतील. तुम्ही जर बीजेपीचा चष्मा त्या ठिकाणी घातला तर कशा प्रकारे सरकारनं आर्म्ड फोर्सेसच्या कार्यशैलीमध्ये इंटरफिअर केलं नाही, टॅक्टिकल परिस्थिती लक्षात घेऊन, जमिनीवरची परिस्थिती लक्षात घेऊन ऑपरेशनल कमांडर जे होते त्यांना पूर्णतः सूट दिली, अशा प्रकारचा जो आहे बीजेपी त्या ठिकाणी दावा करेल. आणि आर्म्ड फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी केलं तर याची वेगवेगळे अँगल आहेत. पण एक महत्वाचा अँगल की आपण भारत देशासारख्या एका परिपक्व लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी राहतो आणि या लोकशाहीमध्ये हाय स्टेक एन्व्हायरमेंट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अत्यंत किचकटीचं, अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये आमच्या आर्मी कमांडरला डिसिजन्स त्या ठिकाणी घ्यावे लागतात, ज्यामध्ये पॉलिटिकल डिसिजन मेकर सुद्धा असतात, त्याचबरोबर आर्म्ड फोर्सेसचे सुद्धा डिसिजन मेकर्स असतात. आणि अशी किचकट परिस्थिती असताना सुद्धा स्पेशली 2020 ला ज्यावेळी जनरल नरावणे हे आर्मी चीफ होते, अशा प्रकारच्या हाय स्टेक एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा कशा प्रकारे आम्ही निर्णय घेतला. आणि फक्त निर्णय घेतला नाही, भारतीय आर्म्ड फोर्सेसनं त्या निर्णयाच्या अधीन राहून, काही अंशी रिस्ट्रेंट राखून अल्टिमेटली आपल्याला जे साध्य करायचं होतं ते कशा प्रकारे साध्य केलं हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. म्हणजे मिलिटरी डिसिजन मेकिंग मध्ये किती किचकट प्रक्रिया त्या ठिकाणी, कुठले वेगवेगळे एरियाज असतात आणि कशा प्रकारचा ग्रे झोन आहे हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्या 2 प्रश्नांकडे मी त्या ठिकाणी येतो. पहिली गोष्ट, आर्म्ड फोर्सेसचा कुठलाही अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्याला जर कुठल्या गोष्टींमध्ये जे सहभाग व्हायचा असेल किंवा पुस्तक त्या ठिकाणी लिहायचं असेल तर त्याच्यासाठी काही नियमावली आहे. मुळात तुम्ही ऑपरेशनल डिटेल्स त्या ठिकाणी देऊ नये, त्याचबरोबर इंडियाची म्हणजे भारत देशाची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होईल अशा प्रकारचं जे आहे कुठली माहिती तुम्ही त्या ठिकाणी जे आहे डिक्लासिफाय करू नये, सांगू नये असं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि त्याच अनुषंगानं एका कुलिंग पिरियड नंतर त्यांना जर पुस्तक त्या ठिकाणी लिहायचं असेल किंवा काही त्या ठिकाणी प्रकाशित करायचं असेल तर ते करू शकतात. पण एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेच्या अनुसार जोपर्यंत एमओडी त्याला क्लिअरन्स देत नाही, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स क्लिअरन्स देत नाही, तोपर्यंत त्याला पुढे त्या ठिकाणी जाता येत नाही. मग ते मुख्यतः काय पाहतात, ऑपरेशनल डिटेल्स त्या डायव्हर्स त्या ठिकाणी होत नाहीत, सगळ्यात महत्वाचं नॅशनल सिक्युरिटी तर त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी होत नाही. वेगवेगळे अँगल डिसाईड करून जे आहेत पाहून त्या प्रकारे जे आहे निर्णय त्या ठिकाणी घेतला जात असतो. आता
जनरल एम नरावणे यांच्या केसमध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत आर्म फोर्सेसच्या किंवा एमओडीच्या नजरेखाली त्या ठिकाणी आल्या असतील. माईट बी खरोखरच जे आहे रक्षा मंत्रालयामधला पॉलिटिकल जो विंग आहे त्याच्याशी संबंधित सुद्धा जे आहे काही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन असू शकतील. म्हणून कारण काय आहे आपल्याला माहित नाही, पण जसं मी सांगितलं की ऑपरेशनल डिटेल्स, नॅशनल सिक्युरिटी हे कारण असेल ज्याच्यामुळे आतापर्यंत तो निर्णय त्या ठिकाणी झाला. दुसरा त्याहून महत्वाचा प्रश्न की खरोखरच अशा प्रकारच्या बाबी या सामान्य लोकांसमोर जर सगळ्याच गोष्टी उघड झाल्या तर यामुळे डिमोरलाइज आपल्या आर्म फोर्सेस होतात का? काही अंशी याचं उत्तर होय. स्पेशली 2020चं इंडिया आणि चायना जो संघर्ष होता, हा ग्रे झोन एरिया हा शब्द मी त्या ठिकाणी वापरतोय ना, हे अत्यंत जे आहे क्लिष्ट अशा प्रकारचं गणित आहे. म्हणजे ते सरळ सरळ युद्ध नव्हतं. पण 2020 मध्ये गलवान इन्सिडेंट त्या ठिकाणी झाला, त्यामध्ये ऑफकोर्स भारतीय सैनिकांनी जे आहे जांबाज अशा प्रकारचं शौर्य त्या ठिकाणी दाखवलं, पण ते युद्ध नव्हतं. मग त्यानंतर कुरघोडी करण्यासाठी आपण कैलाश माउंटन रेंजेसवर जे आहे जी प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन घेतली. म्हणजे थोडक्यात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेकड्या होत्या त्या कॅप्चर केल्या आणि मग चायनीज सोल्जर्स त्या ठिकाणी येत होते. नंतर काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मग जर या सगळ्याच ऑपरेशनल डिटेल्स जर बाहेर येत असतील, जर असे ते झोन एरिया सिव्हिल मिलिटरी डिसिजन मेकिंग कसं होतं हे पूर्णतः बाहेर येत असेल, तर नक्कीच आपलं दुश्मन राष्ट्र चायना हे नक्कीच असा हा सगळा आधार घेऊन उद्या जे आहे ग्लोबल टाइम्स मध्ये आर्टिकल पब्लिश करतील आणि म्हणतील की बघा यांच्यामध्येच कशी एक वाक्यता नाही, बघा हे जे आहे घाबरत होते आमच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी, बघा यांचे असे असे फॅक्टर्स आहेत. कुठेतरी इनडिरेक्टली याचा जो आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट आमच्या आर्म फोर्सेसवर पडेल का हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा याच्याशी रिलेव्हंट सांगतो, प्रत्येक जो रिपोर्ट आहे तो पब्लिश व्हावाच आणि तोही पार्लमेंट समोर यावाच. येस, स्टँडिंग कमिटीज असतील, जसा बोलताना उल्लेख त्या ठिकाणी आला की काही जे आहेत मीटिंग्स मध्ये काही महत्वाच्या स्टेक होल्डर मध्ये ही सगळी माहिती बाहेर येऊ शकते, परंतु लाईव्ह टेलिकास्ट मध्ये या सगळीच्या सगळी माहिती त्या ठिकाणी यावी का? हा ज्याचा त्याचा, मी जसं सुरुवातीला सांगितलं, तुम्ही कुठला चष्मा घालता यावर डिपेंड आहे. 1962चं भारत चायना युद्ध त्या ठिकाणी झालं आणि हेंडरसन ब्रुक्स रिपोर्ट जो होता तो सुद्धा एवढ्या वर्षानंतर जो आहे पूर्ण डिक्लासिफाय झाला नाही. म्हणून सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बाहेर येतील, बाहेर येऊ शकत नाही आणि येऊही नये. जसं तुम्ही सांगताय तसं मला हनुमंत पवार यांना प्रश्न आहे. हनुमंत पवारजी, जनरल नरवणे यांच्यासारखे हाय डेकोरेटेड लष्करी अधिकारी ज्या वेळेला पुस्तक लिहितात त्यावेळेला त्यांच्या पुस्तकामध्ये अशा काही गोष्टी असतील, त्या गोष्टींचं कन्क्लुजन मी केलेल्या कारवाईमध्ये काहीतरी कमतरता राहिली इथपर्यंत कसं येऊ शकेल? मी काहीतरी संघर्ष केलेला आहे, हा संघर्ष असेल त्याच्यामध्ये, आणि त्या संघर्षामध्ये अल्टिमेटली सरकारकडे बोट दाखवणं हे विरोधक म्हणून समजू शकतो, पण कुठेतरी या देशाचा विचार व्हायला हवा, जसं आता लेफ्टनंट कर्नल ढगेंनी याकडे पॉइंट आउट केलेलं आहे. देशाचा विचार व्हावा, आपल्या सीमांचं संरक्षण होण्यासाठी सरकारनं दक्ष असलं पाहिजे आणि आदेश दिले पाहिजेत, हेच सांगत होते ना नरवणे साहेब. आमच्या पुढे जी माहिती आली कॅरावान मागजींच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये ते देश हिताचंच बोलतायत ना. लष्कर प्रमुख राहिलेले, जनरल राहिलेले नरवणे जर भारतीय देशाच्या सैन्याचं खच्चीकरण करण्यासाठी लिहितात असं म्हणण्याचं तर माझं धाडस कधीच असू शकणार नाही. इतक्या उच्च पोस्टवर राहिलेल्या माणसाबद्दल मी असं बोलूच शकत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय सीमाचा प्रश्न असतो, ज्यावेळेस भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश अशा सीमांचा प्रश्न असतो, त्यावेळेस ऑब्व्हियसली तो निर्णय हा सत्ताधाऱ्यांनी, केंद्र सरकारनं, संरक्षण मंत्रालयानं, परराष्ट्र मंत्रालयानं घ्यायचा निर्णय असतो. तो तुम्ही सैनिकावर ढकलून तुम्ही तुमची बाजूला ठेवताय का? तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळ काढताय का? असा संदेश नरवणे देऊ इच्छित आहेत का? ते पुस्तक बाहेर येऊ द्या, वाचू द्या ना. आणि जर तुम्हाला त्या पुस्तकामध्ये काही वाईट असेल, जे देशाच्या संरक्षणाला, देशाच्या सीमाला, आंतरराष्ट्रीय राजकारणाला आपल्याला फटका होईल असं असेल, तर त्या पुस्तकावर बंदी घाला, फेटाळा, न्यायालयामध्ये जा. तुम्ही राजनाथ सिंग साहेब 10 वेळा म्हणले न्यायालयात जा, पुस्तक प्रकाशित करा. तुम्ही काय गेले नाही कॅरावान मॅगझिनच्या विरोधात न्यायालयात? तुम्ही काय गेले नाही नरवणे यांच्या विरोधात न्यायालयामध्ये? त्यामुळे लष्कराची गरिमा, राष्ट्रीय सुरक्षा याच्या आड जर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, केंद्र सरकार चालवताना, परराष्ट्र मंत्री चालवताना, लष्कर प्रमुख म्हणून तुम्ही आदेश देताना, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी प्रश्न मी विचारते. अजित चव्हाणजी, ज्या वेळेला पाकिस्तानचा मुद्दा येतो, आपण सर्जिकल स्ट्राईकला घाबरत नाही, आपण एअर स्ट्राईकला घाबरत नाही, पण जिथे चीनचा मुद्दा येतोय तिथे काही प्रमाणात आपण हतबद्ध असतोय, ही फॅक्ट मान्य करायला हवे. काँग्रेसच्या काळापासून एकूणच चीन आणि भारत यांच्यामधला संघर्ष, चीनचं जागतिक पातळीवरचं स्थान आणि भारताचं जागतिक पातळीवरचं स्थान, याचा विचार करताना या सगळ्याचा अंदाज आपण बांधला पाहिजेच. पण हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी भारतीय सैन्य दलांनी आपलं सर्वोच्च बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या सीमांच्या संरक्षणाकरता. यांच्या नेतृत्वानं सांगितलं होतं निरुपयोगी भाग आहे हा जमिनीचा तुकडा, इथं काहीच उगत नाही का, तुम्ही उगाच गोंधळ करताय, तो घेतला चीन जाऊ देत असं म्हणणाऱ्या पक्षाची लोक येऊन गेली. चीनची राजकीय वारस चालवणारे हे सगळे लोक. मुख्यालयामध्ये चीनच्या पार्टीची लोक येऊन गेली. तुम्ही काहीही केलं, नंतर बोला, तुम्ही काहीही केलं, चीनच्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये त्यांनी केलेली कारवाई, या सैन्य दलांचा इथे लेफ्टनंट कर्नल ढगे साहेबांनी अगदी सुस्पष्टपणे दोन्ही बाजूंचं तटस्थ विश्लेषण करून हे सांगितलं की राहुल गांधी, हनुमंत पवार यांच्यासारखी जी माणसं आहेत
यांना फक्त नुसतं राजकारण करायचंय, मग त्यांना कुठल्याही पद्धतीचा विचार करायचा नाही की अरे बाबा अहो, तुम्ही या लपून सगळ्या का बसता? चीन आलं की मोदी देशामधल्या साहेब लपून का जनतेच्या बसतात? मनामध्ये राजनाथ सिंग भारतीय लपून का सैन्य दलाच्या बसतात? प्रतिमेचं काय? सैन्याच्या मागे का लपतात ज्या तुमची लोक? पद्धतीनं हे सगळे लोक छाती जाते का चीनला कुठेही झोकायला अहमदाबादला? काहीही चप्पलीची छाती आम्हाला माणूस झोके खेळते का आपला पंतप्रधानांसोबत बोलण्याचा चीनच्या? काय अर्थ सांगतो का होईल तुम्हाला? याची 20 कुठल्याही सैनिकांचा जीव पद्धतीने गेला. माझं- काळजी न तोंड करता लपवून बसले. वेड्यासारखी माझी विधानं. माझी वेळ संपत आली आहे, कारण आपण आरोप करत राहिलो ना, तो आरोप आपण स्वातंत्र्यपूर्वीपासूनच्या सगळ्या गोष्टींचे एकमेकांवरती करता येतील. बात निघले की तू दूर तलक जाएगी. पण लेफ्टनंट कर्नल ढगे, माझा या सगळ्यामध्ये एक प्रश्न असा आहे देश की विरोधी जाते त्या कॅरव्हॅनच्या लेखामध्येच एक जनरल नरवणेंनी जी या परिस्थितीचं वर्णन केलं होतं, हॉट पोटॅटो असं. चीन सोबतची आपली परिस्थिती त्याच हॉट पोटॅटो सारखी आहे, म्हणून आपल्याला खूप केअरफुली ट्रेड करावं लागणार आहे. याची त्या लोकांना काळजी नाही, याची लाज वाटली पाहिजे. अहो, नक्कीच लपून बसता नम्रता तुमचा ही परराष्ट्र मुळात मंत्री, आहे, चीन गृहमंत्री, सोबतचा संरक्षण संबंध मंत्री, आहे. पंतप्रधान त्यामध्ये सामरिक चीन आले की संबंध हा शब्द सुद्धा एक घालून बसता महत्त्वाचा तुम्ही. भाग त्या ठिकाणी त्याच्यात आहे की अत्यंत कॉम्प्लेक्स अशा प्रकारचं आपलं चायनाशी संबंधित रिलेशनशिप आहे. म्हणजे कुठलीही चर्चेमध्ये मूळतः भारत चीन या चर्चेमध्ये मी जर सहभागी त्या ठिकाणी झालो तर जे ठरलेले जे त्या ठिकाणी मुद्दे असतात, काँग्रेस हा बीजेपी विरुद्ध त्या ठिकाणी बोलेल आणि बीजेपी जे आहे कुठेतरी काँग्रेसचं 1962 पासून आतापर्यंत काय केलं हेच मुद्दे, त्या मुद्द्याशी संबंधित ज्यावेळेस आपण चर्चा करतो आणि त्यातल्या त्यात भविष्याचा वेध जर आपण त्या ठिकाणी घेतला तर चायना सोबतचं आपलं रिलेशनशिप काही ठिकाणी आपल्याला त्यांच्यासोबत कॉपरेशन करावं लागणार आहे, काही ठिकाणी आपल्याला त्यांच्यासोबत कन्फ्रंटेशन फायटिंग त्या ठिकाणी करावी लागणार आहे, तर काहीच ठिकाणी आपल्याला त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. मग हे सगळं जटिल रिलेशनशिप लक्षात घेता पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी ऑगस्ट 2020च्या आहेत. 2026 मध्ये मागे वळून पाहताना बोलणं खूप सोपं त्या ठिकाणी त्याच्यात आहे, पण त्यावेळेस जी सिच्युएशन जी आहे ती डेव्हलप त्या ठिकाणी होत होती आणि भारतीय आर्म फोर्सेसनं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, म्हणजे आता बीजेपीच्या प्रवक्त्याने त्या ठिकाणी सांगितलं की तटस्थ विश्लेषण, खरोखरच मी माझ्या अँगलनं पर्पजफुली जे आहे कुठलाही राजकीय अँगल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण मी हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की राहुल गांधीने जर हा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला असेल तर कुठेतरी जे आहे तुम्ही काँग्रेसच्या चष्म्यामधून पाहिलं तर 1.5 तास 2 तास अशा अत्यंत महत्वाच्या वेळी निर्णय तुम्ही जे आहे राजकीय प्रक्रियेकडून त्या ठिकाणी का आला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसा त्या ठिकाणी आरोप त्या ठिकाणी होतो की जर खरोखरच ना कोई घुसा था ना कोई घुसा हुआ आहे त्या ठिकाणी, तर ती आक्रमक भूमिका, एका ठिकाणी आक्रमक भूमिका बोलायची, मग तशा प्रकारचं जे आहे रिलेशनशिप त्या ठिकाणी किंवा तशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी काय आले नाही. वेगवेगळ्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येऊ शकतात, पण माझ्या मते यातून एकच धडा त्या ठिकाणी घ्यावा की सिव्हिल मिलिटरी डिसिजन मेकिंग जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हा जो डिले आहे किंवा अशा बाबतची जी आहे काही वेळेस जर संदिग्धता निर्माण होत असेल तर ते कुठलाही पक्ष असो, ही संदिग्धता कमी करण्यासाठी, आर्म फोर्सेसला आणखीन बलशाली करण्यासाठी मी डिसिजन मेकिंग या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो, यासाठी सरकार म्हणून, राजकीय प्रक्रिया म्हणून, एकूणच आमची लोकशाही व्यवस्था म्हणून आपल्याला काही करता येईल का? बीजेपीने ज्या आहेत 10 चुका केलेल्या असतील, काँग्रेसने ज्या आहेत आणखीन 10 त्या ठिकाणी चुका केलेल्या असतील, एक भारतीय नागरिक म्हणून आणि दॅट टू आर्म फोर्सेसचा पर्सनल म्हणून मला दोन्ही पक्षांचा जो आहे सन्मान त्या ठिकाणी त्याच्यात आहे, पण पुढचा विचार करता हे ग्रे झोन आपल्याला नाही, अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी परफेक्ट आहे. ग्रे झोनचा विचार करायला लागेल, कारण पाकिस्तान सारखं नाही. पाकिस्तानला आपण सांगून मोकळे झालेलो, तुम्ही जोपर्यंत दहशतवाद सोडत नाही तोपर्यंत पहिल्यांदा तुम्हाला आमच्या शस्त्राशी सामना करावा लागेल, मग आपण बोलायची भाषा करू. चीनचं तसं नाहीये. चीन सोबत सिच्युएशन ट्रिकी आहे, जसं हॉट पोटॅटो आपण त्याचं वर्णन केलं, अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक नाही, इथे नम्रताजी, मला नम्रपणे आपल्याला ढगे साहेबांना एक काळजीपूर्वक उत्तर सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. मग ती मिलिटरी स्ट्रॅटेजी असू दे, ते त्याबद्दल केलेलं भाष्य असू दे, राजकारण आपल्या जागी होत राहणार आहे.